तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी बातमी आहे। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या महिन्याभरामध्ये 5 लाखांनी कमी झालेली आहे। डिसेंबरमध्ये 2.46 कोटी लाभार्थ्यांनी 1,500चा लाभ त्यांना मिळत होता। मात्र जानेवारीमध्ये ही संख्या जी आहे ती 2,41,00,000 इतकी झाली। राज्य सरकारने योजनेतील लाभार्थ्यांची यादी तयार करून खर्चामध्ये कपात करण्याची योजना आखलेली आहे। माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये लाभार्थ्यांमध्ये घट कशामुळे झालेली आहे, थोडीफार जी घट झालेली आहे कशामुळे झालेली आहे की त्याच्यामध्ये नियम आहे की 65 वर्षावरचं व्यक्ती चालणार नाही, 4 व्हीलर असलेली व्यक्ती चालणार नाही आणि अनावधानाने किंवा नजरचुकीने ह्या जर महिला भगिनी त्याच्यामध्ये आल्या असतील तर त्या कमी झालेल्या आहेत। जाणीवपूर्वक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना थांबवण्याचा कुठेही हेतू नाही, ती आहे तशीच चालू राहणार। हळूहळू बरेच लाडक्या बहिणी त्या योजनेतून गाळल्या जात। सरकारच्या तिजोरीत पैसे नाही आहेत, निवडणुका संपलेल्या आहेत, बहिणींनी मतं दिलेली आहेत, 1500 रुपये 3 महिन्याचे त्यांना पोचलेले आहेत, पण आता पैसे नाही आहेत। त्याच्यामुळे जेवढं त्यांना हे ओझं कमी करता येईल तेवढं ते करतील। नीती आयोगापासून अनेक वित्तीय संस्थांनी ह्या योजनेवरती आपलं एकदम कठोर भाष्य व्यक्त केलं आहे। 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्यांना योजनेतून वगळलंय। संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 2 लाख लाभार्थींना वगळण्यात आलंय। नमो शेतकरी महासन्मान योजनेतील लाभार्थ्यांची पात्रता कमी होणार। कल्याणकारी योजनांसाठी खर्च वाढल्यामुळे संख्या कमी झाली आहे। महिन्याभरामध्ये लाभार्थींच्या संख्येत 5 लाखांची कमी आली आहे।